Welcome students in our Rayat online school education, that is Rose project 2021-22 conducted by Rayat Shikshan Sanstha. Myself Varge Mayuri Raghunath, SSGM College Kopargaon. Today we have to learn our subject is bookkeeping and accountancy 12th commerce. The topic is death of partner. In that topic we have to solve practical problem number 4. First of all, we have to read the question. Virendra, Devendra and Narendra were partners sharing profits and losses in the ratio of 3:2:1. Note that students, their ratio will be 3:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. This is balance sheet. In that balance sheet there are two sides, one is liability and another is assets. First we have to read liabilities. Bank loan 25,000, creditors 20,000, bills payable 5,000, reserve fund 30,000. तर हा रिझर्व फंड आपण काय करतो, पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करत असतो. हे आपण ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व करणार आहे त्यावेळी पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स दिल्यानंतर पार्टनर्स मध्ये रिझर्व फंड डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट. वीरेंद्र, देवेंद्र अँड नरेंद्र. वीरेंद्र's capital 90,000, Devendra capital 60,000, Narendra's capital 30,000. Next furniture 50,000, land and building 50,000, motor car 20,000, sundry debtors 50,000, bills receivable 20,000, investment 50,000 and last cash at a bank 20,000. Mr. Virendra died on 31st August 2019. Let's see. So Mr. Virendra died on 31st August. बघा, आपलं इयर एंड स्टार्ट होतं 1 एप्रिल म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून. ओके, तो डेथ कधी झाली त्याची 31st ऑगस्ट 2019. म्हणजे काय तर एप्रिल टू ऑगस्ट पर्यंत किती महिने होत आहेत तर 5 मंथ्स. ओके, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करत असताना अप टू द डेथ म्हटल्यानंतर आपल्याला 31st ऑगस्ट पर्यंत टोटल मंथ होत आहेत 5 मंथ्स. कॅल्क्युलेशन करताना ते 5 मंथ आपल्याला विचारात घ्यावे लागतील. अँड द पार्टनरशिप डीड प्रोव्हाइडेड दॅट, म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये खालील प्रमाणे प्रोव्हिजन सांगितलेल्या आहेत की जर डेथ झाल्यानंतर पुढील प्रमाणे तुम्ही अकाउंटिंग ट्रीटमेंट करा. दॅट द इव्हेंट ऑफ द डेथ ऑफ मिस्टर वीरेंद्र हिज एक्झिक्युटर्स बी इंटायटल्ड टू बी पेड आउट. म्हणजे काय तर वीरेंद्र कॅपिटल किंवा वीरेंद्रचा जो एक्झिक्युटर्स असेल त्याला खालील पद्धतीने किंवा खालील ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्या डेथपर्यंत जे काय असेल पेमेंट देणं घेणं ते पेड आउट करा. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे द कॅपिटल टू हिज क्रेडिट ॲट द डेट ऑफ डेथ. म्हणजे काय तर हे आपल्याला माहितीच आहे, त्याच्या कॅपिटल अकाउंटला जो काय फरक असेल, जे काही त्याचं देणं तयार होईल ते आपल्याला त्याच्या डेथच्या तारखेपर्यंत किंवा ज्या दिवशी डेथ होईल त्या दिवशी ते देणं गरजेचं आहे किंवा द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही इज अ प्रपोर्शन ऑफ रिझर्व ॲट द डेट ऑफ द लास्ट बॅलन्स शीट. म्हणजे काय तर लास्ट बॅलन्स शीटमध्ये जो काय रिझर्व फंड आहे तो त्याच्या प्रपोर्शन प्रमाणे, त्याच्या शेअर प्रमाणे, त्याच्या म्हणजे कोणाच्या जो पार्टनर डेथ झालेला आहे त्याला म्हणजे मिस्टर वीरेंद्रना त्यांचा शेअर देऊन टाका रिझर्व फंडमधील. नेक्स्ट आहे ही इज अ प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट्स टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर्स. म्हणजे काय तर त्याचं प्रॉफिटमधलं प्रपोर्शन दाखवा, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची हे ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे सस्पेन्स अकाउंट क्रिएट करत असताना त्याच्यातलं प्रॉफिट दाखवत असताना ॲव्हरेज प्रॉफिट लास्ट 4 इयरचा ॲव्हरेज प्रॉफिट विचारात घ्या आणि त्यानुसार त्याचा शेअर वीरेंद्रचा जेवढा शेअर असेल तेवढा त्याला पेड करा. हिज अ शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 2 इयर्स परचेस ऑफ द प्रॉफिट्स ऑफ द लास्ट 4 इयर्स फॉर द इयर एंडेड 31st मार्च वेअर ॲज फॉलोज. मला इथं दिसताना 4 वर्षांचं ॲव्हरेज प्रॉफिट दिसतोय, आपल्याला त्याच्यावरून ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागेल. ते नेक्स्ट इयर ते इयर्स कोणते आहेत आपण पाहू. 2016 रुपीज 40,000, 2017 rupees 60,000, 2018 rupees 70,000 and 2019 rupees 30,000. Next adjustment, Mr. Virendra has a drawn. Drawn means what? That is drawings. Rupees 3,000 per month. See the students, per month means
How many months? There are 5 months up to the death. We have to calculate 3000 into 5. The answer it is 15,000. Their drawings will be charged to the date of death. म्हणजे काय तर त्याचा डेथच्या तारखेपर्यंत म्हणजे कधीपर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत जे काही ड्रॉइंग्स असेल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा त्याने त्याच्या अकाउंटला दाखवावं लागेल. देर इज नो इन्क्रीज अँड डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आता याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे किंवा हे समजून घेणं गरजेचं आहे की देर इज द नो इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी. म्हणजेच काय तर ह्या ज्या काही तुम्हाला ॲसेट दिसत आहेत आणि लायबिलिटी दिसत आहेत त्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू इन्क्रीज झाली नाही किंवा डिक्रीज झाली नाही. म्हणजे काय तर कोणतेही ॲसेट्स आणि लायबिलिटीजवर ॲडजस्टमेंट नाही. आणि इथं लक्षात घ्या गोष्ट एक, ॲसेट्स आणि लायबिलिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेल्या नसतील तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करावं लागणार नाही. जर असे ॲडजस्टमेंट असेल तर फक्त आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करावं लागणार नाही. मग काय करायचं आहे तर इथं सांगितलं आहे त्यांनी आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे. प्रिपेअर मिस्टर वीरेंद्रज एक्झिक्युटर्स अकाउंट. म्हणजे जो पार्टनर डेथ झाला आहे ओनली त्याचंच कॅपिटल अकाउंट किंवा एक्झिक्युटर अकाउंट प्रिपेअर करा. लेट्स सी स्टुडंट्स, वी हॅव कॅल्क्युलेट फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अँड द गुडविल ऑफ द वीरेंद्र शेअर, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल अँड कॅल्क्युलेशन ओनली वीरेंद्र शेअर. पहिल्यांदा आपण या दोन वर्किंग नोट करून घेऊया आणि मग वीरेंद्र कॅपिटल अकाउंट आपण प्रिपेअर करूया. म्हणजे काय तर वर्किंग नोट करून घेतल्यानंतर आपल्याला अमाऊंट्स मिळाल्या की 1 बाय 1 आपल्याला ॲडजस्टमेंट करत करत क्वेश्चन पूर्ण करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट ही इज अ प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट्स टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर्स. बघा सर्वप्रथम आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची जी काही वर्किंग नोट आहे ती आपण करून घेऊया. तर ही वर्किंग नोट करत असताना त्यांनी काय सांगितले तर प्रॉफिट कधीपर्यंतचा शेअर द्या त्याला तर अप टू द डेट ऑफ हिज डेथ बेस ऑन. आता कोणत्या बेसवर द्या, जसं तुम्हाला डायरेक्ट प्रॉफिटच्या लमसम अमाऊंट दिली जाते किंवा आता इथं या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे तर ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर. म्हणजे लास्ट 4 इयरचा जो काय ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्याच्या बेसवरती त्याला त्याचा प्रॉफिटमधील शेअर डिस्ट्रीब्यूट करा किंवा त्याला म्हणजे वीरेंद्रला त्याच्या वीरेंद्र कॅपिटल अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट दाखवा. तर आपण त्याची वर्किंग नोट पाहू. लेट्स सी कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट्स ड्यू टू द वीरेंद्र. आता याच्यातली 2 स्टेप्समध्ये आपल्याला करावं लागेल. सर्वप्रथम आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना त्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नेक्स्ट 4 इयरचा प्रॉफिट आपल्याला त्यांनी गिवन केलेला आहे, दिलेला आहे 40,000 प्लस 60,000 प्लस 70,000 प्लस 30,000. ओके अँड डिवायडेड बाय 4 इयर्स. द टोटल ऑफ प्रॉफिट इज 2 lakhs divided by 4. Then average profit will be ₹50,000. बघा फर्स्ट स्टेप म्हणजे काय तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट जर दाखवायचं असेल त्यांनी सांगितलं ॲव्हरेज प्रॉफिट लास्ट 4 इयरचा जो काही ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्याच्या बेसवरती त्याला प्रॉफिटमध्ये शेअर डिस्ट्रीब्यूट करा किंवा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट नावानं दाखवा. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला टोटल प्रॉफिट म्हणजे जे काय इयर्स दिलेले होते त्यांनी गिवन केले होते त्याचं प्रॉफिटची टोटल आपण घेतली ती आली 2 lakhs डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज काढत असताना 4 इयर्स दिले म्हणून 4ने त्याला डिवाइड केलं असता आन्सर मिळाला आपल्याला ₹50,000. ॲव्हरेज प्रॉफिट इट विल बी ₹50,000. नेक्स्ट प्रॉफिट आपल्याला मिळाला आहे ₹50,000. नेक्स्ट स्टेप इट इज शेअर ऑफ प्रॉफिट. द फॉर्म्युला ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स इंटू शेअर ऑफ वीरेंद्रज इंटू पिरियड फ्रॉम 1st April to 31st August. There are 5 months. We have to calculate share of profit firstly. In that calculation we have to give average profit 50,000 into share of Virendra 3/6 into period of month 5 divided by 12. After the calculation of average profit last 4 years into share of Virendra and period of 5 months ₹10,417 that is profit and loss suspense account
आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच काय तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची व्हॅल्यू आली 10,417. आता ही व्हॅल्यू आपल्याला वीरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवावे लागेल. ओके. After the completion of profit and loss suspense account, we have to calculate the goodwill of the firm and the share of Virendra. His share of goodwill should be calculated at the 2-year purchase. How many year purchase? 2-year purchase of the profit of the last 4 years for the year ended 31st March. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी 31st मार्चला त्यांनी आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. या ॲव्हरेज 4 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे, त्याच्यावरून ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे आणि त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 2 इयर म्हणजेच काय तर इंटू 2 करून आपल्याला जे काय गुडविल असेल ते फर्मचं गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि फर्मचं गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर वीरेंद्रचा शेअर त्याच्या अकाउंटला आपल्याला दाखवावा लागेल. त्याच्या आधी आपल्याला वर्किंग नोट करून घेऊया. बघा, गुडविलची वर्किंग नोट करत असताना सर्वप्रथम आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. आपण ॲव्हरेज प्रॉफिट आधीही काढलेलाच आहे, तरी पुन्हा एकदा बघा. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल, दॅट इज फर्स्ट स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट दॅट 4 इयर्स 40,000 प्लस 60,000 प्लस 70,000 प्लस 30,000 डिवायडेड बाय 4 इयर्स. The total of profit it will be 2 lakhs divided by 4 and the average profit is rupees 50,000. So the next step, the calculation of goodwill is equal to average profit into number of year purchase. See, average profit we have to calculate average profit rupees 50,000 into number of year purchase we have to given 2 years purchase and the goodwill of the firm it will be rupees 1 lakhs. And the last step, share of goodwill to Virendra, it will be the formula of goodwill of the firm into Virendra shares. Let's see here, goodwill rupees 1 lakhs and multiplied into Virendra shares. 1 lakhs into 36, answer it is rupees 50,000. बघा, टोटल फर्मचं गुडविल आलं 1 लाख रुपये. त्यापैकी शेअर ऑफ गुडविल टू वीरेंद्र, त्यापैकी वीरेंद्रचा शेअर आला रुपीज 50,000. अँड हा वीरेंद्रचा शेअर जो काय असेल तो वीरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला घ्यावा लागेल किंवा तिथं दाखवावा लागेल. आफ्टर द कॅल्क्युलेशन ऑफ वर्किंग नोट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अँड शेअर ऑफ गुडविल ऑफ वीरेंद्र, वी हॅव टू कॅल्क्युलेट ऑर प्रिपेअर मिस्टर वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट. In the books of partnership firm, Virendra Capital account, that Virendra Capital have 2 sides. Left hand side is debit and right hand side is credit. Column name is particulars amount, particulars amount. Okay, let's have a see first. Virendra Capital, we have to take Virendra Capital liabilities and assets. We are not prepare balance sheet. So we not take into balance sheet first. Only we have to prepare Virendra Capital account. Let's see the only Virendra Capital rupees 90,000. Capital account 90,000. We have to give Virendra Capital account on credit side. Buy balance brought down rupees 90,000. Next, after giving the balance brought down, we have to distribute reserve fund because in the adjustment he is says that he is a proportion of reserve at the date of last balance sheet. म्हणजे बॅलन्स शीटला जो काही रिझर्व्ह फंड आहे तो त्याच्या डेटच्या तारखेपर्यंतचा त्याला डिस्ट्रीब्यूट करा. रिझर्व्ह फंड आपण वीरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊया, कारण डिस्ट्रीब्यूट करत असताना त्यांच्या कॅपिटल इन्क्रीज होत असतं आणि कॅपिटल इन्क्रीज होत असेल तर पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला मांडावं लागतं. हा रिझर्व्ह फंड मांडत असताना ऑलरेडी तुम्हाला बॅलन्स शीटला रिझर्व्ह फंड दिसतोय 30,000. 30,000 त्यांच्या रेशोमध्ये आधी डिवाइड करावा लागेल. 30,000 डिवायडेड बाय 6, आन्सर इट इज 5,000 अँड 5,000 इंटू 3, आन्सर इट इज 50,000 बाय रिझर्व्ह फंड अकाउंट 50,000. ओके, आता रिझर्व्ह फंड आपण मांडलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केला आहे. वीरेंद्र कॅपिटल ब्रॉट डाऊन बॅलन्स मांडलेला आहे. म्हणजे काय तर 2 ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. ह्या थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण आधीच कॅल्क्युलेट केलेला आहेच.
त्यानंतर आपलं गुडविल सुद्धा कॅल्क्युलेशन आपण करून ठेवलेलं आहे, म्हणून या दोन ॲडजस्टमेंट आपण लगेच करून घेऊया. इज अ प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट्स टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. म्हणजे लास्ट 4 इयर्सच्या बेसवरती आपण त्याचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट क्रिएट केलेलाच आहे. ते अमाऊंट आहे आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट नेहमी वीरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतला आपण बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, आणि अमाऊंट आहे 10,417. ओके. नेक्स्ट, द गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड शुड बी 1 lakhs and the divided to Virendra Capital share. We have to take Virendra Capital share only. Capital account credit side by goodwill account it is 50,000. आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट पार्टनर वीरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मांडलेलंच आहे 10,417. त्याचप्रमाणे गुडविल सुद्धा आपण पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दाखवलेला आहे. आता हे दोन्ही कंटेंट्स किंवा गुडविल असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट असेल ते आपल्याला पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच मांडावं लागतं, कारण त्याच्यामुळे कॅपिटल इन्क्रीज होत असतं, त्यांना आपण ड्यू करत असतो, पेड करत असतो, म्हणून ते पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण दाखवत असतो. लास्ट ॲडजस्टमेंट आहे मिस्टर वीरेंद्र हॅज अ ड्रॉन मीन्स ड्रॉइंग्स ₹3,000 पर मंथ टू द डेट ऑफ डेथ. म्हणजे काय तर त्याच्या डेथपर्यंत जे काय ड्रॉइंग होतं ते त्याला दाखवावं लागेल, त्याच्या अकाउंटला चार्ज करा असं सांगितलेलं आहे. ड्रॉइंग नेहमी वीरेंद्र कॅपिटल किंवा पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला मांडत असतो का तर ड्रॉइंग्स नेहमी कॅपिटलमधून काय होत असतं लेस. जर कॅपिटलचा बॅलन्स इन्क्रीज होत असेल तर तो असतो क्रेडिट साईडला आणि डिक्रीज होत असेल तर तो असतो डेबिट साईडला. ड्रॉइंग्स लेस करतो म्हणून आपण वीरेंद्र कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला म्हणलं 2 ड्रॉइंग्स तर किती रुपये तर 3,000 into 5 months. 5 महिन्यांचं पर मंथ सांगितले म्हणून 3,000 into 5 answer it is 15,000. Total drawings is it will be 15,000. In the last adjustment says there is no increase or decrease the value of assets and liabilities. means याच्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यूजमध्ये कोणतंही रिव्हॅल्युएशन झाले नाही, त्याच्यामुळे आपण रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करत नाही. त्याच्यामुळे आपल्या पूर्ण ॲडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता ॲडजस्टमेंट कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला फक्त वीरेंद्र एक्झिक्युटर लोन किती येतं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यासाठी वीरेंद्र कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करू. कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना दोन्ही साईडची टोटल करायची. दोन्ही साईड म्हणजे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, जी टोटल जास्त असेल ती दोन्ही बाजूला आपण मांडत असतो. आता इथं आपल्याला दिसतंय क्रेडिट साईड ऑलरेडी जास्तच असणार आहे. ती टोटल आली 1,65,417. आपण हे टोटल दोन्ही साईडला मांडूया. 1,65,417 मधून 15,000 डिडक्ट करावे लागतील. डिफरन्स आला 1,50,417 आणि या डिफरन्सला आपण नाव देतो टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. इट विल बी Virendra's capital account difference name is to executor loan account. Amount will be 1,50,417. See the students, we have to close Virendra capital account. बघा या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं, वीरेंद्र कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करत असताना त्याचा ओपनिंगचा कॅपिटल बॅलन्स आपण म्हणला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 90,000. त्याच्यानंतर त्याला जो काही रिझर्व्ह फंड होता तो डिस्ट्रीब्यूट करून अमाऊंट आली 15,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण क्रेडिट साईडलाच मांडत असतो, नेहमी पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटलाच असतं 10,417. आफ्टर दिस ॲडजस्टमेंट वी हॅव टू कॅल्क्युलेट गुडविल बाय गुडविल अकाउंट 50,000 अँड नेक्स्ट ड्रॉइंग्स मेड ऑन द डेबिट साईड 2 ड्रॉइंग्स. त्यांनी सांगितलेलं ₹3,000 पर मंथ अप टू द डेट ऑफ डेथ. ₹3,000 into 5 months. Amount will be 15,000. After the closing Virendra capital account we have to take 1 lakh difference 1,50,417 आणि त्या फरकाला आपण नाव दिलं टू एक्झिक्युटर्स लोन. अशा पद्धतीने आपण वीरेंद्र एक्झिक्युटर्स अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. थँक्यू.